मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर कोर्टामध्ये जी काही पोलीस भरती संदर्भात केस दाखल केलेली होती मित्रांनो, तर त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर ती केसचा जो काही निर्णय तर तो मित्रांनो त्याबाबत अपडेट काय आहे, आज रोजी तो निर्णय होणार आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे निर्णय जर वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात झाला किंवा मित्रांनो नाही झाला तर तुम्हाला काय करायचं आहे आणि निर्णय कसा होईल किंवा मित्रांनो संपूर्ण निर्णय काय होईल, कसा होईल आणि नाही झाला तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, ज्याचं स्वप्न मित्रांनो पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे, ज्याने फॉर्म भरलेला आहे, जो तयारी करतोय आणि जो फॉर्म भरणार आहे, ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे। त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात ज्या काही समोरच्या सर्व अपडेट येणार आहे तर त्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात मित्रांनो। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की काय काय नवीन अपडेट समोर येत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना कशामुळे, कशा पद्धतीने, कोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना नुकसान होते सगळ्यांना माहिती आहे। विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मित्रांनो ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये डायरेक्टली मित्रांनो माहिती दिलेली होती की जो काही ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना पोलीस भरतीमध्ये संधी भेटेल, त्यांना एक चान्स दिला जाणार आहे। तर हाच मुद्दा मित्रांनो आता गाजलेला आहे आणि याच्यामुळे मित्रांनो अजून सुद्धा साहेबांनी मित्रांनो जे आपले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि सोबतच गृहमंत्री त्यांनी अजून सुद्धा या बाबतीत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। त्याच्यामुळेच मित्रांनो सगळ्यांचीच मागणी आहे मित्रांनो, विद्यार्थी मित्रांची की साहेबांचं आश्वासन खोटं ठरलेलं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होत आहे। मग त्या बाबतीत विद्यार्थ्यांनी केस दाखल केली, त्याच्या बाबतीत आज निर्णय आहे। तर निर्णय काय होईल मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्टली लक्षात आणून देतो। तर निर्णय होईल की वयोमर्यादा वाढवून द्यायची, ठीक आहे, नाही तर मग तुमची तारीख वाढेल मित्रांनो, लक्षात घ्या। तारीख पण वाढू शकते, परंतु वाढली तर मग विषय संपून जातो, नाही तर मग आज पण मित्रांनो लक्षात घ्या वयोमर्यादा संदर्भात जर निर्णय झाला विद्यार्थ्यांना वाढवून द्यायची, मग किती दिवसांचा कालावधी शिल्लक उरतोय, 3 दिवसांचा। मग 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांचा फॉर्म भरणं या ठिकाणी शक्य होईल किंवा नाही होईल मित्रांनो, होऊ शकत नाहीये। मग तुम्हाला अजून 10 दिवस 5 दिवस वयोमर्यादा मित्रांनो वाढल्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढून भेटू शकते, लक्षात घ्या। तर असा निर्णय होईल मित्रांनो, लक्षात घ्या। अदरवाईज मित्रांनो जर का वयोमर्यादा वाढवून देण्यात आले नाही तर आपल्याजवळ कुठलंही ऑप्शन राहत नाहीये, कारण ऑलरेडी आपण आमदार खासदारांची भेट घेतलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, मागणी केलेली आहे, एसपी ऑफिसला विद्यार्थी गेले, कोणी आंदोलन करताय, कोणी मोर्चा काढताय। तर अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो प्रॉब्लेम मधून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु जर निर्णयच होत नाही तर विद्यार्थी मित्र पण काय करणार आहे। आणि काही तर विद्यार्थी असं पण म्हणत होते की आत्महत्या करण्याचं डिसिजन त्यांनी घेतलेलं होतं, म्हणजे असं होईल या ठिकाणी, हे करू ते करू, असं काही करू नका मित्रांनो, लक्षात घ्या। चुकीचं पाऊल तुम्हाला एक गोष्ट घ्या लक्षात ठेवायची आहे की उचलायचं नाहीये मित्रांनो, ठीक आहे। आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की निर्णय झाला तर तुम्हाला मी अगोदर बोललो वयोमर्यादा वाढेल आणि महत्त्वाचं म्हणजे मग त्याच्यासोबत अर्ज भरण्याची मुदत पण वाढेल, लक्षात घ्या। अदरवाईज मित्रांनो जर निर्णय नाही झाला मग तारीख पुढे जाईल आणि पुढे जाऊन फायदा होणार नाहीये, हे पण होऊ शकतं। आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाने जे आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो ते पूर्ण करण्याचं काम शासनाचं आहे, हे लक्षात ठेवा। गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे मित्रांनो। तर आज निर्णय होईल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे, निर्णय झाल्यावर। अजून निर्णय झालेला नाहीये। आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की शासनाने नेमकं काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाने वयोमर्यादा वाढवून द्यायलाच पाहिजे, नाही वाढली तर तुम्ही तुमच्या रस्त्याला लागा मित्रांनो, जे काही तुम्हाला करायचं असेल ते करू शकतात, परंतु चुकीचं पाऊल उचलायचं नाहीये। तुम्हाला इथं नाही तर कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी हे करा, ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो। एवढंच आपण करू शकतो, आपले काम होतं प्रयत्न करणं, शासनाचं काम होतं निर्णय घेणं। आज पाहू आपण की कोण किती सक्षम आहे निर्णय घेण्यामध्ये, काय निर्णय होतो, जसाही निर्णय होईल तशी अपडेट देणार आहे। त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट समोरच्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।